लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जालना शहरात मोठी कारवाई। अतिक्रमण हटवण्यासाठी 40,000ची लाच घेताना मनपाचे 2 अधिकारी जाळ्यात। जालना शहरातील नाल्यावरील अतिक्रमण काढण्याकरिता आणि नालेसफाईच्या कामासाठी तक्रारदाराकडे तब्बल 40,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना जालना महानगरपालिकेच्या 2 प्रभारी सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुखांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। या कारवाईमुळे जालना महानगरपालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। श्री भाऊलाल चापा राठोड वय 57 वर्ष आणि श्यामसन छबुराव कसबे वय 51 वर्ष अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे असून दोघेही जालना मनपाचे प्रभारी सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील 37 वर्षीय तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांनी जालना शहरातील मामा चौक ते कोलू तेली घानासंग दरम्यान नाल्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी आणि नालेसफाई करण्यासाठी मनपा आयुक्तांकडे विनंती केली होती। यावर मनपा उपआयुक्तांनी अतिक्रमण पथक प्रमुख BC राठोड यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सीमांकन निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले होते। अधिकारी राठोड आणि कसबे यांनी पथकासह स्थळ पाहणी तर केली, परंतु तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही ते अतिक्रमण काढण्यास हेतुपुरस्पर टाळाटाळ करत होते। अखेर तक्रारदाराने त्यांची भेट घेतली असता अतिक्रमण काढण्यासाठी काहीतरी खर्च करावा लागेल असे सांगत 40,000 रुपयांची लाच मागितली। तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन रीतसर तक्रार नोंदविली। तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ACBने दिनांक 20 मार्च रोजी पंचासमक्ष पडताळणी केली। यामध्ये आरोपी राठोड आणि कसबे यांनी 40,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार आज दिनांक 28 मे रोजी जुना मोंढा येथील बाबा टी हाऊस दवा मार्केट गेट जवळ ACBने सापळा रचला। ठरल्याप्रमाणे आरोपी श्यामसन कसबे याने तक्रारदाराकडून 40,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली। पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ACBच्या पथकाने कसबे याला पंचासमक्ष रंगेहात ताब्यात घेतले। त्यानंतर त्याचा साथीदार भाऊलाल राठोड यालाही ताब्यात घेण्यात आले। आरोपींच्या अंगझडतीमध्ये लाचेची 40,000 रुपयांची रोख रक्कम आणि सॅमसंग व ओप्पो कंपनीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे। ही धडक कारवाई लाच प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने केली आहे।